बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलपटूंना स्वप्न पाहणे शिकवलं, तर सुनील छत्रीने ते सत्यात कसं उतरायचं ते शिकवलं. जगातील दोन फुटबॉलपटू सुपरस्टार रोनाल्डो आणि मेसी यांचे भारतात जेवढे चाहते आहेत ना, तेवढे सुनील छत्रीचे नसतील. कारण आपल्याला स्वतःच्या घरापेक्षा शेजारच्या घरात काय चाललंय याची माहिती अधिक असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो, मेसी नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपला भारताचा खेळाडू सुनील छत्री आहे. यांनी जेव्हा भारतीय फुटबॉल संघात एंट्री केली, पुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील तिसरा खेळाडू, भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू, भारतात सर्वाधिक गोल करणारा पहिला खेळाडू, सर्वाधिक 4 हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू आणि एएफसी स्पर्धेत सर्वाधिक 19 गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण मंडळी, असे अनेक विक्रम करणाऱ्या सुनील छत्रीला भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र आतापर्यंत तो मुकतच आलाय. त्याला 2011 मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटला आणि 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. खेलरत्न पुरस्कार जिंकणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे आणि त्याच्यामुळेच भारताने 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू कप जिंकला. तसेच 2011, 2015 व 2021 मध्ये SAFF म्हणजे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाची चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानेच 2008 मध्ये EFC चॅलेंज कप जिंकून भारताला 27 वर्षानंतर EFC आशियन कप मध्ये प्रवेश मिळवून दिला. तरीही त्याच्यावर भारतीय चाहत्यांची कौतुकाची थाप कधी पडलीच नाही. सुनील छत्रीने पाकिस्तान विरुद्ध 3 गोल्स करून रोनाल्डो आणि मेसी या सुपरस्टारच्या पंक्तीत जगात स्थान पटकावलं. जगात केवळ 4 फुटबॉलपटू आहे ज्यांनी 90 किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल्स केले. शांत, मनमिळावू आणि भारतीय फुटबॉलसाठी दूरदृष्टी असलेला कर्णधार असं सुनील छत्रीचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मंडळी, मेसी भारतात आल्यानंतर त्याने पहिल्यांदाच भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीची भेट घेतली. दोघांनी एकमेकांसोबत चर्चा केली. त्यानंतर मेसीने 10 नंबरची अर्जेंटिनाची जर्सी मेसीला भेट म्हणून दिली आणि आज तोच भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र मुकत आलाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपला वेद.com हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.